नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी गुड न्यूज आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बार्टी टार्टी महाज्योती सारथी या ज्या सरकारच्या मार्फत या ज्या संस्था आहेत की ज्या या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण राबवत असतात, तर त्यांची जाहिरात आली मित्रांनो। लक्षात, दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र सरकार आहे लक्षात ठेवा, तर ते गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी की ज्यांची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती, तर त्यांचा विचार करता सरकार बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांसाठी एक प्रशिक्षण राबवत असतं मित्रांनो। यांच्या अंतर्गत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण असतं, कंबाईन आहे, राज्यसेवा आहे, MES आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, त्याच्यानंतर बँकिंग, SSC, रेल्वे, अशा खूप सारा LIC इन्शुरन्स, अशा खूप साऱ्या पदांसाठी जे आहे तर ते प्रशिक्षण राबवलं जातं। याच धर्तीवरती विचार करून इग्नाइटनं आतापर्यंत जितक्याही सरकारच्या अंतर्गत जेवढे प्रशिक्षण झालेले आहेत, तर त्यांच्या पेपरचा विचार करून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ₹1 एक बॅच लॉन्च केली मित्रांनो। या बॅचेचा मेन मोटो असा आहे की जेही लेकरं असतील त्या लेकरांना या परीक्षेसाठी कोणत्या पद्धतीचे प्रश्न आहे, प्रश्नांचं स्वरूप काय आहे, आतापर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेऊन ही बॅच बनवलेली आहे मित्रांनो। ठीक आहे ना। ही बॅच जी आहे ही बॅच स्पेशली सामूहिक जी प्रवेश परीक्षा आहे आपली, तर याच्या अनुषंगाने घेतलेली आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना या प्रकारच्या सरकारी ज्या काही प्रशिक्षण आहे तर त्यांच्यामधून जी CET घेतली जाते तर त्यांच्यामध्ये त्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत। सो ₹1 मित्रांनो ही बॅच आहे। जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक जर कधी माहिती हवी असेल तर एक काम करायचं आहे, हा जो नंबर तुम्हाला दिसतोय तर त्याला पटकन एकदम कॉल करून सर्वच्या सर्व माहिती विचारायची। मग आता सगळ्यात महत्वाचं की सर आहे तरी काय, सगळ्यात महत्वाचं जर कधी पाहायला गेलं तर या संपूर्ण आहेत स्पर्धा परीक्षा लक्षात ठेवा, या आहेत सरकारच्या अंतर्गत कंडक्ट करणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं जो आपण म्हणतो ना की एक वटवृक्ष आहे, ज्याच्यामध्ये बार्टी आहे, टार्टी आहे, महाज्योती सारथी किंवा RT आहे, अशा संपूर्ण मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण चालतं मित्रांनो। सध्या जे आहे यांची सुरुवात केलेली आहे महाज्योतीनं। या सर्वांची जी सुरुवात आहे याचा श्रीगणेशाय केला आहे महाज्योतीनं। सो या संदर्भामध्ये तुम्ही जो आता व्हिडिओ पाहतायत याच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तर तो फॉर्म तुम्ही फिलअप करावा की जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरत असताना इथून कुठेही अडचणी येणार नाहीत लक्षात ठेवा। म्हणून संपूर्ण अपडेटसाठी गुगल फॉर्म भरून द्यावा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जरा लक्षात ठेवा। आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला आपलं जे इग्नाइटचं टेलिग्राम चॅनल आहे तर ते सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात महत्वाचं लेकरांनो थोडक्यात पाहूया, प्रॅक्टिकली जर कधी पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाची इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई ऑथेंटिकेट अशी जी नोटिफिकेशन आलेलं आहे राजांनो। आणि नोटिफिकेशन कधी आलं आहे 28 जुलै रोजी, कधी आलेलं आहे 28 जुलै रोजी आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण, यांच्यामधून जेवढेही तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे राजांनो हे काय आहे, ऑनलाईन आहे। ठीक आहे। याच धर्तीवरती अजून आहे, जसं मागे MES साठी झालं ना तसं SSC CGL साठी सुद्धा प्रशिक्षण उपलब्ध आहे। आणि IBPS PO असेल, बँकिंग असणारे, LIC असणारे, रेल्वे असणारे किंवा AAO असणारे, अशा सर्वच्या सर्व परीक्षांसाठी सध्या नोटिफिकेशन सुरू आहे। फॉर्म भरणं जे आहे तर ते स्टार्ट आहे लक्षात ठेवा। सो ज्यांना डाऊट्स असेल, ज्यांना डिफिकल्टी असणार आहे, तर तो जो फॉर्म दिला आहे डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म तो भरा। डाऊट्स असतील तर लिंक वरती कॉल, तो जो नंबर मी तुम्हाला आता सांगितला त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून सर्वच्या सर्व माहिती आम्हाला विचारायची आहे। सो पुढे जाताना आपण पाहूया सर याच्यासाठी काय काय गोष्टी आहेत। तर सगळ्यात महत्वाचं स्टुडंटला काय मिळणार, मोफत प्रशिक्षण ऑनलाईन। सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतील, जे CET पास होण्याच्या मध्ये एंट्री करतील, त्यांना काय काय मिळणार। तर सगळ्यात महत्वाचं जर आपण थोडक्यात कधी पाहायला गेलं, सर्वच्या सर्व ज्या प्रशिक्षण आहे तर ते ऑनलाईन असल्या कारणामुळे लक्षात ठेवा, ऑनलाईन असल्या कारणामुळे तुम्हाला याच्यामध्ये मोफत फ्री डेटा, इंटरनेटचा डेटा दिला जाणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे मोफत टॅब दिला जाणार आहे। ठीक आहे। आता स्कीम कोणत्या MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या स्कीम आहे। सर मग ट्रेनिंग पिरियड किती कालावधीसाठी सरकार प्रशिक्षण पुरवणार आहे, 11 महिन्यांसाठी। मात्र या सर्वांसाठी वयाची अट आहे, कमीत कमी तुमचं वय 19 आणि जास्तीत जास्त तुमचं वय किती असलं पाहिजे, 41 वर्ष असलं पाहिजे। जर तुम्ही IBPS बँकिंग मधून येण्याची इच्छा ठेवत असाल तर 6 महिने आहेत आणि 6 महिन्यांसाठी वय आहे कमीत कमी 20 आहे आणि जास्तीत जास्त किती आहे 28 आहे। आणि SSC CGL अतिशय महत्वाची अशी पोस्ट आहे, लक्षात, अतिशय महत्वाची अशी एक्झाम आहे। याच्यासाठी कालावधी आहे 6 महिने आणि जो वयाचा क्रायटेरिया आहे तर कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त किती आहे 30 आहे राजांनो।
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुलांच्या मनात येणारा प्रश्न की सर स्टेप्स काय आहेत, आम्ही कशा पद्धतीने एनरोल होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक काम करायचं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन करायचं. लक्षात ठेवा, लक्षात ऑनलाईन ऍप्लिकेशन घेतले जाणार, त्याच्यामध्ये एक्झाम फॉर शॉर्ट लिस्टिंग स्टुडंट सगळ्यात महत्वाचा सर्वांसाठी परीक्षा कंडक्ट केली जाणार. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा तुम्ही एकदा कंडक्ट झाली का त्याचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुमचा लागणार. एकदा रिझल्ट लागला का तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन ऑफ क्लासेस. याचा अर्थ तुम्हाला एक चॉईस असणार आहे की महाराष्ट्रातल्या तमाम क्लासेसमध्ये जितके आहे तुम्ही ज्यांच्यामध्ये इच्छुक असाल तर तुम्ही त्यांना पहिल्या नोंदीवरती ठेवू शकतात आणि त्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहणार आहे की जे असेल, आणि नंतर आहे कोचिंग प्रोग्राम वगैरे की नेमकं काय काय असणार आहे, कुठल्या पद्धतीने तुम्हाला कोचिंग वगैरे दिलं जाणार आहे. या सर्वच्या सर्व आहेत पायऱ्या, लक्षात ठेवा. सो आता सगळ्यात महत्वाचं की सर कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी आहे. सगळ्यात महत्वाचं आता सध्याचे महाज्योती आलेलं आहे, तर महाज्योतीच्या अंतर्गत कोणत्या कॅटेगरीने किती पर्सेंटेज मध्ये आहे जरा लक्षात ठेवा. इतर मागास वर्ग ओबीसी साठी 59% जागा आहेत. लक्षात, विजे अ साठी किती आहेत, 10% जागा आहेत. एनटी ब मध्ये असाल तर 8% जागा, एनटी सी साठी 11%, एनटी डी साठी 6%, डी साठी आहे 6% आणि एसबीसी साठी किती आहे 6%. म्हणजे याचा अर्थ एकूण 100% जागा याच्यामधून भरल्या जाणार आहेत. ही कॅटेगरी जरा लक्षात ठेवा, प्रत्येक बारीक बारीक गोष्ट महत्वाची आहे. सो आता सगळ्यात महत्वाचं की सर यांच्यासाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स अनिवार्य आहे. बघ राजा, याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड सगळ्या ठिकाणी लागतं. साधी गोष्ट कॅटेगरी वाईज, म्हणजे याचा अर्थ जातीचं प्रमाणपत्र तुला लागणार, रहिवासीचा तुला दाखला द्यावा लागणार की तू महाराष्ट्राचा रहिवासी आहे का. लक्षात, त्याच्यानंतर वैध नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र तुला द्यावं लागेल. त्याच्यानंतर तुझं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुला पदवी प्रमाणपत्र लागणार. दिव्यांग, जर तुम्ही दिव्यांगामधून मोडत असाल तर तुमच्याकडे जर त्याचं सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, लक्षात ते दाखवावं लागणार. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अनाथ असणार आहात तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स वगैरे असला पाहिजे. क्लिअर आहे बिलकुल. पुढे पाहूया. मग आता सगळ्यात महत्वाचं योजनेच्या लाभासाठी पात्रता काय. मी तर तुम्हाला आता याच्या आधी एक गोष्ट सांगितली की डॉक्युमेंट्स काय काय लागतात, पण मग आता पात्रता काय आहे लक्षात ठेवा. व्हॅलिडिटी कोणती कोणती, सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, साहजिक गोष्ट आहे. लक्षात, त्याच्याकडे नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी तो असावा. म्हणजे ज्या कॅटेगरी महाज्योतीने सांगितलंय त्यांच्यामधूनच तुमची कॅटेगरी असली पाहिजे. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे ग्रॅज्युएशन हे मस्ट आहे, ग्रॅज्युएशन असलंच पाहिजे. लक्षात, यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये, आणि जर तसं केलं तर तुम्हाला पुन्हा त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही याच्या आधी महाज्योतीच्या अंतर्गत कोणत्याही परीक्षांचा फायदा घेतला असणार आहे तर तुम्ही पुन्हा बेनिफिट नाही घेऊ शकत. लक्षात, मात्र बार्टीमध्ये हा विषय वेगळा असतो. बार्टीच्या आतमध्ये कसं आहे, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी जर कधी प्रशिक्षण घेतलं असणार आहे तर तुम्ही वरच्या लेव्हलला जाऊ शकतात बार्टीमध्ये, पुन्हा मात्र खाली नाही येऊ शकत. सेम इथं तसं नाहीये. जर तुम्ही महाज्योतीमध्ये जर कधी याच्या आधी एनरोलमेंट केलं असणार आहे, बेनिफिट घेतला असणार आहे तर पुन्हा तुम्हाला घेता येणार नाही. लक्षात, इथं लिहिलंय की त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही, हे जरा लक्षात ठेवा. पुढं प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार, की ते सीईटी वगैरे घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. लक्षात, अभियांत्रिकी सेवा याचा मिनिंग असा आहे की तुमचं जे जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काय म्हटलंय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवरती. याचा मिनिंग असा आहे, आता या ठिकाणी जसं हे महाराष्ट्राचं आपण म्हणतो ना की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, तसंच आहे हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस बद्दल आहे. तसं जर तुम्ही एसएससी सीजीएल किंवा आयबीपीएसच्या थ्रू बँकिंग वगैरे जर कधी प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक असाल तर मग जे आपली जनरल सीईटी असते, जो पॅटर्न असतो बऱ्यापैकी, तर त्या आधारावरती परीक्षा घेतल्या जाते. चाळणी परीक्षेत प्राप्त मेरिटवरतून तुमचं सिलेक्शन होणार माहिती आहे. याची निवड जी आहे यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात येईल. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षा कधी असणार आहे, कुठं असणार आहे, हॉल तिकीट काय, ऍडमिट कार्ड काय, या सर्व गोष्टी तुम्हाला महाज्योतीच्या स्पेशली लिंक वरती मिळून जाणार. आणि शेवटी विद्यार्थ्यांचे वय कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त किती असले पाहिजे 41. मात्र हे जे आता इथं तुम्ही पाहताय हे एमईएस करता आहे. हे कशासाठी आहे, हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी आहे. या लक्षात, मात्र मी तुम्हाला याच्या आधी आता सांगितलं की प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुमचं जे एज आहे तर ते स्वतंत्र आहे, तुम्ही पाहू शकता. जसं एमईएस साठी 19 ते 41 आहे, आयबीपीएस साठी 20 ते 28 आहे, आणि दुसरं जे आहे सीजीएल साठी सुद्धा काय आहे 20 ते 30 आहे. हे जरा लक्षात ठेवा. चला मग आता आपण पुढे पाहूया.
या गोष्टी पाहिल्याच्या नंतर सर अप्लाय कसं करायचं, हाऊ टू अप्लाय करण्याची काय कंडिशन आहे जरा लक्षात ठेवा. तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची जी वेबसाईट ही आहे mahajyoti.org.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला एंटर करायचंय. तुम्ही त्याच्यामध्ये एंटर कराल. एकदा जर तुम्ही त्या वेबसाईटमध्ये गेलात तर तुम्हाला या ठिकाणी नोटीस बोर्ड नावाचा एक ऑप्शन दिसणार आहे. तर नोटीस बोर्ड वरती तुम्ही क्लिक केलं का तुम्ही लगेच पुढच्या स्टेपमध्ये एंट्री कराल. तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसणार आणि या टायटलमध्ये तुम्हाला 3 टायटल दिसणार. एक महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, दुसरा IBPS बँकिंग, रेल्वे RRB आणि AAO आणि तिसरं दिसणार CGL साठीचं. लक्षात, तिसरं काय दिसणार आहे SSC CGL साठीचं तुम्हाला दिसणार. सो असं आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं, तुम्हाला ज्याच्यामध्ये एंट्री करायची असेल, तुम्हाला वाटतं की नाही सर मला याच्यामध्ये एंट्री पाहिजे, तर तुम्ही ते क्लिक करणार आणि त्याचा फॉर्म तुम्ही फिलअप करणार. लक्षात ठेवा, तो फॉर्म फिलअप करत असताना कोणत्याही त्रुटी कोणत्याही डाऊट्स आलेत तर तुम्हाला मी आता सांगितलंय की डिस्क्रिप्शन मध्ये जो फॉर्म दिलाय तर तो फॉर्म भरा की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या चुका होणार नाहीत. क्लिअर आहे बिलकुल. सो डेट जे आहे लक्षात ठेवा, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, लास्ट डेट आहे 20 ऑगस्ट पर्यंत 2025 इथपर्यंत. लक्षात ठेवा, मी 28 लिहिलं का, ठीक आहे. इथं काय आहे 20 ऑगस्ट पर्यंत शेवटची डेट आहे. लक्षात ठेवा, त्या तारखेपर्यंत तुमचे फॉर्म भरून झालेच पाहिजे, हे जरा लक्षात ठेवा. सो फायनली बार्टी टार्टी आणि सारथीचे कधी फॉर्म येणार, की सर जसे महाज्योतीचे तर आता आलेले आहेत, मग सर बाकीचे कधी येणार. रिलॅक्स राहा, त्यांचं नोटिफिकेशन जे आहे तर ते पाईपलाईन मध्ये आहे, ते आज नाही तर उद्या ते येतीलच. लक्षात ठेवा. क्लिअर आहे. याच्याबद्दल बार्टीचं जे नोटिफिकेशन आहे मला असं वाटतं की ते डिस्प्ले झालं असेल. चलो, सो बघा, आपण म्हणतो ना की तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नाहीये. सो यांच्या ज्या परीक्षा आहे बार्टी, जसं महाज्योती आलेला आहे तसं बार्टी टार्टी सारथी येणारच आहे. मग आल्यानंतर एक्झाम जॉईन करायची का, आल्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करायची का. सो त्याच्या आधी तुमचं प्रिपरेशन मजबूत असलं पाहिजे, कारण 6 महिने किंवा 11 वर्षापर्यंत जर तुम्हाला सरकार मोफत जर कधी सगळ्या गोष्टी पुरवत असणार आहे तर वाट कसली पाहिजे. सो सर परीक्षा कशी आहे, सर मी नवीन आहे मला कळत नाही, पेपर पॅटर्न काय आहे, महाज्योती किंवा सारथी कोणत्या फॉर्मॅट सारख्या परीक्षा घेतात. रिलॅक्स राहा, काळजी करू नका. याच्याच साठी हा सर्कल लक्षात ठेवा, 1 रुपयाचा. लक्षात ठेवा, या 1 रुपयामध्ये आपण जी बॅच तयार केलेली आहे याचा मेन मोटोच आहे की महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना या सरकारच्या अंतर्गत प्रशिक्षण घेतल्या जाणाऱ्या, सरकार जे प्रशिक्षण कंडक्ट करत आहे त्याचा बेनिफिट घेता आला पाहिजे. ठीक आहे. सो मला असं वाटतंय की या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगितल्या आहेत. तरी सुद्धा काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल तर कंपल्सरी 4 वेळेस 8, 2 वेळेस 9, 6, 116 या नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण माहिती आम्हाला विचारा. तरी सुद्धा काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, त्याच्यावरती पुन्हा एकदा एक व्हिडिओ येईल. ठीक आहे. सो पटकन घाई करा आणि बॅच पटकन जॉईन करा. थँक्यू.